एवढी पंचक्रोशीतून आलेली मंडळी गाणं आपल्याला ऐकवतो आणि माझे श्रद्धांजलीपर भाषण संपवतो. या परिवाराचे भीमराव सोनवणे बाबांनंतर त्यांच्या पत्नी जिजाबाई भीमराव सोनवणे आणि मुलगा अनिल सोनवणे, राजेंद्र सोनवणे, नानासाहेब सोनवणे, रवींद्र सोनवणे आणि मुलगी सविता यांना विनंती की आपण या शब्दाकडे एक लक्ष द्या. बाबा तुमच्यासाठी काय म्हणताय? आज आताच लिहिलेलं काही वेळापूर्वीचं गाणं म्हणून. अरे खचवू नका तुमच्या मना, खचवू नका तुमच्या मना, सारे तुम्ही आनंदी रहा, कोणी मीत व्हा, कोणी प्रीत व्हा, कोणी मीत व्हा, कोणी प्रीत व्हा. बाबांना अपेक्षित आहे की बाबानंतर त्यांचा परिवार हा गुण्या गोविंदाने एकतेने नांदला पाहिजे. म्हणून आज इतके आलेले नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकाला बघून बाबा काय म्हणतायत बघा. माझी गाणी आनंद शिंदे पासून राहुल आर्वीकर साहेब सर्वजण गातात, परंतु बाबांचा एकच शब्द माझ्या काळजावर कोरला गेला आणि म्हणून या ठिकाणी आता बसलेला असताना हे 3 अंतराचं गाणं लिहिलं. सगळे सोय रे माझ्या मनी, सगळे सोय रे माझ्या मनी, किती गोड त्या आठवणी, किती गोड त्या आठवणी, किती आदर दिला आजवर, किती आदर दिला आजवर, फेडू कसे त्यांच्या ऋणा, कोणी मीत व्हा, कोणी प्रीत व्हा, खचवू नका तुमच्या मना, सारे तुम्ही आनंदी रहा, कोणी मीत व्हा. मुलांसाठी काय सांगणं बघा. भाऊ बहीण मुले सुना, भाऊ बहीण मुले सुना, त्यांच्या विना झालो ना, त्यांच्या विना झालो ना. बाबा काय सांगतायत लक्ष द्या. नका घाबरू किती आवरू, नका घाबरू किती आवरू, पाठीशी मी मागे पहा, कोणी मीत व्हा, कोणी प्रीत व्हा. आणि त्यांची मुलगी सविता ताई काढून बघितलंय, तिनं बाबा काय सांगतात बघायचं. माया लावली जशी आईची, माया लावली जशी आईची, तशी सावली माझ्या ताईची, तशी सावली माझ्या ताईची, आसवावर अजितवर नको ते रडू बेटी पुन्हा, कोणी मीत व्हा, कोणी प्रीत व्हा. मी विजयकुमार मोकळे करंजगावकर. खरे तर हे गाणं आज या ठिकाणी झालं म्हणजे मला हे खूप छान वाटतंय. शेवटच्या अंतरामध्ये बाबांना श्रद्धांजली वाहतो. बाबा काय सांगतात की माझ्या सगळ्या मुलांना, अरे सखईची माझ्या आसू पुसा,
जवळ बसा सारे तिच्या जवळ बसा अर्ध्यावरी मोकळे तिला सोडणे वाटे मला गुन्हा कोणी प्रीत व्हा कोणी मीत व्हा. आयुष्यातल्या दोन जागा अशा आहेत की आई आणि बाप या कधीच भरून निघत नाही. आणि म्हणून अंगणात जर मोठ्यावरती बाप बसलेले असले ना आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर हसू असेल ना तर खरंच ते घर म्हणजे खूप नशीबवानाचं आहे. आणि बाप ही संकल्पना अशी आहे, बाप कधी खचत नाही, बाप कधी थकत नाही. अरे पोरं मात्र होतात मोठी आणि शोधू लागतात क्षितिज. अरे बाप मात्र धरून असतो घरट्याची एक एक काळी. ही माझी कविता आहे. महाराष्ट्र शासनाने याला पुरस्कार पण दिलेला आहे. आणि म्हणून बाबासाठी आज मला म्हणजे काय योग म्हणावं. अजून एक गोष्ट मग तुम्हाला या ठिकाणी सांगणारे 2 मिनिटं वेळ घेऊन, कारण माझ्यापेक्षा चांगली बोलणारी वक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही खूप मोठे व्हा, अधिकारी व्हा, कलेक्टर व्हा, नावारूपाला जा, पदाला जा, पण हप्त्यातून कधी काय जर तुम्ही गावाकडे आलात आणि आपला बाप शेतात राबत असेल तर आल्या आल्या बापाच्या घरात पडावं. त्याची बीपीची गोळी, शुगरची गोळी ही कमी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इतका मोठा मुलगा झालेला, त्याला प्रेम, त्याला स्नेह या ठिकाणी जर बापाच्या गळ्यात पडलं ना तर त्याचा अर्थ दुखणं गायब होतो. बापाच्या कोपरीच्या घामाचा वास येऊ देऊ नका. कारण आकाशाचा केला पेन, जरी धरणीची केली शाही तरीही लिहिता येणार नाही मोकळे. अरे 2च शब्द बापा नाही, 2च शब्द बापा नाही. कारण बाप आणि माय याची महती खूप मोठी आहे. हे 2 बघ, नवरा बायको, आबाळ धरणी कशा जोड्या निर्माण केल्या, कशा जोड्या लिहिल्या निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत. तसं हे मायबाप ही 2 चाकं आहेत. ते ज्या घरात आहेत, ज्या ओट्यावर बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर हास्य आहे तर त्या घरातली मुलं खरोखर शिक्षित आहेत, खरोखर बुद्धिष्टांचे आहेत असं मी समजतो. पुन्हा एकदा बाबांना माझ्या परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद. आज या ठिकाणी डॉक्टर